2 x अधिक 1/2 बरोबर 0. आता या ठिकाणी आपल्याला या वर्गपदाचा सहगुणक 2 आणि हे अंत्यपद 1/2 यांचा गुणाकार करायचा. 2 2 कटले, राहिले 1. ह्या 1 चे अवयव आता आपल्याला काढायचे आहेत. 1 चे अवयव काय बरं? 1 गुणिले 1. बघा आता त्यांची बेरीज बरोबर आहे. बेरीज 2 यायला पाहिजे. येते का 2? येते. मग इथं 1 लिहू आपण. आता कुणाला कोणतं चिन्ह द्यायचं? अगदी बरोबर. दोघाला वजाचं चिन्ह जर दिलं तर सारखे चिन्ह असल्यास बेरीज वजाचं चिन्ह आणि गुणाकार केला तर इथं प्लसचं साइन येतंय आणि 1 हा गुणाकार येतो. त्याला काय कोणते चल इथं वापरलेला x लावायचं. मग 2x वर्ग वजा 1x वजा 1x अधिक 1/2 बरोबर 0. आता काय निघेल कॉमन या दोघातून? या दोघातून कॉमन काय निघेल? x निघतंय. अजून काय कॉमन निघाल? 2 निघते का कॉमन? 2 नाही निघत, पण काढू शकतो आपण 2 कॉमन. 2 कॉमन काढलं तर इथं 1/2 इथं येईल. नाही काढलं तरी चालतंय. इथं मग 1/2 कॉमन काढावं लागेल. ठीक आहे. x कॉमन काढा किंवा 2x काढलं तरी चालेल. 2x ने याला भागलं तर काय येईल? 2x वर्ग म्हणजे 2x गुणिले x. तर 2x ने भागलं तर काय राहील? फक्त आता या पदाला वजा 1x ला या 2x ने भागायचं आहे. x x कॅन्सल. 2 ने 1 ला भागलं तर काय येईल? 1/2 येईल. भाग जात नाही म्हणजे वजा 1/2. इथं कॉमन काहीच निघत नाही म्हणजे काय निघेल? 1 निघतो. काही जिथं कॉमन निघत नाही तिथं 1 कॉमन निघतो. आता या ठिकाणी 1 असा लिहितात बरेच जण. हे चिन्हच लिहायचे विसरून जातात. हे चिन्ह आपल्याला अगोदर लिहावं लागेल. -1. आता -1 न भागायचं प्रत्येक पदाला, या दोन्ही पदाला. -1x भागिले -x, -1 कॅन्सल, राहील फक्त x. आता कशाला बघायचंय? या +1/2 ला -1 न भागायचं. आता 1 न कशाला भागलं तरी तेच येतं म्हणजे 1/2च येणार आहे. पण अधिक भागिले वजा वजा म्हणजे इथं वजा 1/2 येईल. बरोबर 0. आता या ठिकाणी कंस आले का? दोन्ही पण सारखे. कंस सारखे आले म्हणजे आपण केलेला बरोबर आहे की नाही? तो कंस एकदाच लिहायचा आहे. x - 1/2 आणि राहिलेले हे 2 पद जे आहेत ते दुसऱ्या कंसामध्ये टाकायचे. बरोबर 0. या ठिकाणी तुम्ही जरी या ठिकाणी फक्त x जरी कॉमन काढला असतं तरी आपलं बरोबर आलं असतं आहे की नाही? मग इथं सुद्धा x कॉमन जर काढलं फक्त तर इथं 2x येईल. मग इथं 2x येण्यासाठी काय कॉमन काढावं लागेल याचा विचार करावा लागेल. इथं 1/2 कॉमन काढावं लागला असतं. तर या ठिकाणी हा कंस बरोबर 0 किंवा हा कंस बरोबर 0 आपल्याला दाखवायचा आहे. किंवा 2x वजा 1 बरोबर 0. x बरोबर वजा 1/2 ला पुढे घ्या अधिक 1/2 किंवा 2x बरोबर वजा 1 पुढे घ्या अधिक 1 होईल. अधिकचे चिन्ह द्यायची गरज नाही. x बरोबर 1/2 किंवा x बरोबर 2 चं पक्षांतर करा.
1/2. मग उकल काय मिळाली? 1/2 1/2 दोन्ही सारख्याच किमती आल्या. चुकलंय का आपलं कुठं बघा? चुकलंय का? एक छेद दोन. लक्षात आलं का? पाठीमाग समजलं का? ठीक आहे, येऊन घ्या.